विरोधकांनी पंतप्रधान पदाची ऑफर दिल्याचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा गौप्यस्फोट, तर यात काहीच गैर नसल्याची राऊतांची प्रतिक्रिया। मनोज जरांगे आणि राजेंद्र राऊतांमधलं भांडण सोडवण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाचा पुढाकार, दोघांशीही स्वतंत्रपणे चर्चा। धुळे जिल्ह्यात रस्ते अपघातात 4 जण ठार, भागवत कथा ऐकून परत येत असताना काळानं गाठलं, धडक दिलेल्या वाहनाचा चालक मद्यधुंद। जळगावमध्ये पतीला हॉस्पिटलमध्ये नेणाऱ्या पत्नीचा हृदयविकारानं मृत्यू, पत्नी गेल्याची बातमी ऐकून झेडपीचे डेप्युटी सीईओ असलेल्या पतीचा आत्महत्येचा प्रयत्न, सीईओ छळत होते असा आरोप। महाविकास आघाडीत जागा वाटपावरून रस्सीखेच नाही, संजय राऊतांचा दावा, नवनीत राणांनी आता भुजबळांसमोर हनुमान चालीसा म्हणावी असा सल्ला। उद्धव ठाकरे आज मराठवाड्याच्या दौऱ्यावर, संदीपान भुमरेंच्या पैठण आणि रमेश बोरनारेंच्या वैजापूरमध्ये जाहीर सभा घेणार। सणासुदीच्या काळात खाद्यतेलांच्या किमती भडकल्या, 20 ते 25 रुपयांनी वाढ, कच्च्या तेलावरचं आयात शुल्क वाढवल्यानं दरवाढ। दोन दिवसात चांदीच्या किमतीत 7,000 रुपयांनी वाढ, किलोचा दर 91,000 रुपयांवर, सोनंही 2,000 रुपयांनी महागलं। अवकाश यात्री सुनीता विल्यम्स अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत अंतराळातून मतदान करणार, पृथ्वीवर परत येण्याबाबत अजूनही संभ्रमच। डायमंड लीगमध्येही नीरज चोप्राला विजेतेपदाची हुलकावणी, अवघ्या 1 सेंटीमीटरनं नीरजचं विजेतेपद हुकलं, यंदाही उपविजेतेपदावरच समाधान। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।